तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती. तर मी मागील व्हिडिओमध्ये बघितलं असेल की पत्रलेखन जे आहे ते 10वीच्या बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये 6 मार्काला आहे. म्हणजेच तुम्हाला 6 मार्काला पत्रलेखन आहे 10वीला विचारलं जातं. तर या पत्रलेखनाचा अभ्यास कसा करायचा, पत्रलेखन काय असतं, पत्रलेखनाचे किती प्रकार पडतात, ते संपूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून आणि सांगणार आहे. सोबत 2-1 पत्र पण तुम्हाला मी सरावासाठी घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ लाईक करून चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला जाहिरात लेखन, बातमी लेखन अशा नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर पत्रलेखनाचे काही प्रकार पडतात. तर किती प्रकार पडतात ते आपण आता बघणार आहोत. तर पत्रलेखनाचे प्रकार, पत्रलेखनाचे तुलमानाने 2 प्रकार पडतात. तर पत्रलेखनाचे आहे ते 2 प्रकार पडतात. तर पहिला प्रकार आहे औपचारिक पत्र आणि दुसरं अनौपचारिक पत्र. तर जे आपण आता औपचारिक पत्र आहे त्याची आपण व्याख्या आता जाणून घेऊया. तर औपचारिक पत्रामध्ये दैनंदिन जीवनात आपल्या काही अडचणी सोडवण्यासाठी किंवा काही सुविधा मिळवण्यासाठी आपल्या शासकीय कार्यालय किंवा खाजगी कंपन्या कार्यात जावे लागते. आपली कामे व्हावी म्हणून या कार्यात आपल्या पत्रे सादर करावी लागतात. या पत्राचं अनौपचारिक पत्र असे म्हणतात. तर तुम्हाला समजलं असेलच आता औपचारिक पत्र कशास म्हणतात. तुम्हाला जर समजलं नसेल तर याचा स्क्रीनशॉट मारून तुम्ही वाचू शकतात किंवा याची PDF पण मी तयार केलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मास्टर तन्मय शिंदे WhatsApp चॅनलला फॉलो करून व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओचा स्क्रीनशॉट टाका की आम्ही सबस्क्राईब केलं आहे. तुम्हाला मी लगेच ही प्रश्नपत्रिकेची PDF पाठवून देईल. तसेच Instagram ID पण इथं तुम्ही मेन्शन केलेलीच असणार आहे. खाली इथं दिसत असेल तुम्हाला Instagram ID, तिथं जाऊन फॉलो करून तिथून पण कॉन्टॅक्ट साधून माझ्याशी PDF घेऊ शकतात. तर याच्यामध्ये आहे कधी-कधी आपल्याला स्वतंत्र व्यक्तींनाही काही कामानिमित्त पत्र लिहावे लागतात. ते औपचारिक पत्रच होय. आपली कामे कोणालाही त्रास न होता बिनचूक व त्वरित होण्यासाठी अशी पत्रे विशिष्ट पद्धतीने लिहिली जातात. त्याची एक ठरलेली रूपरेषा असते. त्या शीर्षक औपचारिक फळावर ते लागतात. या पत्रात पन्हाळा पाठपसारा नसतो. कामाचे स्वरूप थोडक्यात व अत्यंत नेमकेपणाने स्पष्ट केलेले असते. मित्रांना किंवा नातेवाईकांना दिलेल्या पत्रात जशी सल्ली व्यक्त होते तशी सल्ली औपचारिक पत्रात नसते. ही औपचारिक पत्राची वैशिष्ट्ये आहे. औपचारिक पत्राची तुलनाने पुढील काही प्रकार मानले जातात. तर तुम्हाला आता समजलंच असेल की औपचारिक पत्र कशाला म्हणतात आणि औपचारिक पत्राचे काही इथं तुम्ही पत्र बघू शकता. तर औपचारिक पत्रामध्ये येतं ते म्हणजे निमंत्रण पत्र, 2 नंबर म्हणजे आभार पत्र, 3 नंबर अभिनंदन पत्र किंवा गौरवपत्र, 4 नंबर आहे ते चौकशी पत्र, 5 नंबर क्षमापत्र, 6 नंबर मागणी पत्र, 7 नंबर विनंती पत्र आणि 8 नंबर तक्रार पत्र. हे संपूर्ण जे पत्र आहे ते पत्र तुम्हाला औपचारिक पत्रामध्ये लिहायला लागतं. त्याच्यानंतर खाली इथं काय सांगितलं की औपचारिक पत्र लिहिताना बाळगायची दक्षता. तर तुम्ही जे औपचारिक पत्र लिहिताय ते लिहिताना या असे लिहावे. बाळगायची दक्षता तुम्हाला इथं दिली की 1. पत्राच्या वरच्या भागात श्री वगैरे दृश्यक काहीही लिहिण्याची गरज नाही. 2. आपली ओळख पटवणारा कोणताही मजकूर, खूण, आकृती, शुभचिन्ह इत्यादी लिहू नये. त्याच्यानंतर खाली 3. पत्राची सुरुवात करताना वरच्या डाव्या कोपऱ्यात दिनांक लिहावे. तर हे सगळं तुम्हाला करायचं. खाली तर तुम्हाला 4 मध्ये पण तुम्हाला काय दिले प्रेक्षक आणि व त्यांच्या हे काही एवढं इन्फॉर्मेशन मला नाही आहे. तर तुम्हाला एकदा मी फिक्समध्ये सांगून देतो की पत्र असतं कसं लिहायचं असतं. तुम्ही बघू शकता अभ्यासक्रमातील पत्रांचे स्वरूप. तर अभ्यासक्रमातील पत्रांचे स्वरूप कुटुंबपत्र तुम्हालाच माहिती कोणाला येतं, आई वडील भाऊ बहीण याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून इथं दिलेलंच आहे. त्याच्यानंतर मागणीपत्र एखाद्या वस्तूची किंवा सेवेची मागणी करण्यासाठी लिहिलेले पत्र म्हणजे मागणीपत्र होय. त्याच्यानंतर मागणीपत्राची काही वैशिष्ट्य तुम्हाला इथं एक्सप्लेन करून दिलेले आहे. 1. मागणीपत्र पुरवण्यायोग्य तो मोबदला देण्याची आपली तयारी आली असते. 2. पैशाच्या बदल्यात वस्तू सेवा घेण्याच्या रोकडा व्यवहार त्या भावनेच्या शंका कमी असतो. त्याच्यानंतर तुम्हाला विनंतीपत्राचं पण सांगितलेलं आहे, डेफिनेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर काही 2. अनौपचारिक पत्र. तुम्हाला औपचारिक पत्र आता मी शिकवलंच कसं असतं, काय असतं. आता तुम्हाला मी शिकवणार ते म्हणजे अनौपचारिक पत्र. तुम्ही म्हणशील दादा पत्राला नक्की मार्क कुठे कुठे असतात ते सांग. तर मी तुम्हाला संपूर्ण एक्सप्लेन करून देणार. त्याकरता व्हिडिओ एकदम पूर्ण बघा.
कुठे स्किप नका करू. तुमची एकदम म्हणजे एकदम इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ ही तुम्हाला मी संपूर्ण सांगणार आहे. हे बघा खाली तुम्ही बघू शकता पत्राची गुणविशेष भागणी. इथं तुम्हाला काही पत्र दिले ते कसे लिहायचे ते सांगितलेलं आहे. त्याकरता व्हिडिओ एकदा पूर्ण बघा. तर काहीला अनौपचारिक कळतं आणि औपचारिक कळत नाही. तर काहीला औपचारिक कळतं आणि अनौपचारिक कळत नाही. त्याकरता मी दोन्ही पण पत्र जे ते एक्सप्लेन करून देत आहे. तर अनौपचारिक पत्र म्हणजे आता आई-वडील, भाऊ-बहीण व इतर कोणतेही आत्मीय मैत्री उद्देश लिहिले पत्र अनौपचारिक पत्र होय. तर म्हणजे अनौपचारिक म्हणजे आपले जे नातेसंबंध, कुटुंब, घरातले वगैरे यांना लिहितो ते. आणि औपचारिक पत्र म्हणजे आपले व्यवहार म्हणजे आपल्या समजा शिक्षकांना लिहायचं, एखाद्या बॉसला लिहायचं, एखाद्या नातेवाईकांना पत्र लिहायचं आहे. ते पत्र म्हणजे औपचारिक. आणि हे अनौपचारिक पत्र म्हणजे आपल्या घरातल्या कुटुंबाला, मित्राला, बहिणीला, भावाला लिहायचं त्यांना. तर हे पत्र याची तुम्हाला काही इथं डेफिनेशन दिलेली आहे. इंटरनेट, संगणक, मोबाईल फोन यामुळे वैयक्तिक स्तरावर व्यवहार मानला आहे. हे खरे असेल तरी त्यांच्यामुळे पत्र व्यवहार राहिला आहे. तर इथं तुम्हाला काही व्याख्या दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर खाली तुम्ही इथे यायचे. आता तुम्हाला सांगितलं आहे की औपचारिक पत्र लिहिताना बाळगायची क्षमता. तर औपचारिक पत्र लिहिताना बाळगायची क्षमता तुम्हाला पहिली दिलेली आहे. अनौपचारिक पत्र एखाद्या व्यक्तीला लिहिलेल्या पत्राचा नमुना तयार करायचा आहे. अभिनंदन पत्र 2 पत्राच्या वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात तारीख लिहावी. तर तुम्हाला तारीख ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे की तारीख कशी लिहायची, काय करायचं ते. तर आता आपण बघू की पत्र लेखनाला मार्क कुठे कुठे डिव्हाइड केल्या म्हणजे कुठे कुठे मार्क असतात. तर तुम्ही इथं बघू शकता पत्राची गुण विभागणी. तर बिनचूक पत्ता व दिनांक. बिनचूक पत्ता व दिनांक म्हणजे जर तुमचा पत्ता आणि दिनांक चुकेल नाही एकदम बरोबर आहे, तर तिथे तुम्हाला 1 मार्क 100% मिळतो. मायना म्हणजे काय तुम्हाला माहीत नसेल तर मी मायना पण तुम्हाला थोड्या वेळात एक्सप्लेन करून देणारच आहे. मायनाला तुम्हाला अर्धा गुण असतो. त्याच्यानंतर खाली योग्य मजकूर व भाषा. तुमची जर योग्य मजकूर आणि योग्य भाषा असेल तर तुम्हाला तिथं 3 मार्क मिळतील. जर तुमची योग्य मजकूर जरी असेल पण भाषा थोडीशी उलटी म्हणजे एखाद्या ठिकाणी चिन्ह चुकले, एखाद्या ठिकाणी शब्द चुकला तर याचा पण तुमचा मार्क जो आहे तो कट होऊ शकतो. आणि शेवटला जो आहे तो अर्धा मार्क असे अर्धा 1 आणि 2, 5 मार्क असे तुमचे झाले आणि 1 जो मार्क असतो तो शिक्षकाच्या हातात असतो. तर इथे तुम्ही बघू शकता औपचारिक ई पत्राचा आराखडा. तर पत्राचा हा जो आहे आराखडा आहे. तुम्ही इथं प्रतिमान्य. तर इथे तुम्ही प्रति आणि मान्य लिहायचं. त्याच्यानंतर इथं पत्राचा विषय लिहायचा. अभिवाद महोदय असं तुम्हाला लिहायचं असतं. त्याच्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता इथे दिनांक. तुम्हाला जी ही वरची लाईन दिली इथं दिनांक टाकायची असते. त्याच्यानंतर पत्राची स्वीकारण्याचे नाव व पत्ता. त्याच्यानंतर ज्या ह्या ओळी दिलेल्या आहे तुम्हाला या ओळीमध्ये पत्राचा मजकूर लिहायचा असतो. त्याच्यानंतर खाली येथे पत्राचा शेवट आणि येथे स्वतःचे पूर्ण नाव, येथे स्वतःचा पत्ता. असं झालं हे औपचारिक पत्राचं. त्याच्यानंतर अनौपचारिक पत्र जे असतं त्याच्यामध्ये अनौपचारिक पत्र सिंपल असतं. अनौपचारिक पत्र ई पत्राचा आराखडा. इथे तुम्हाला फक्त येथे दिनांक महिना टाकायचा असतो. दिनांक आणि महिना. खाली इथे तुमचं या ओळीत पत्राचा मजकूर तुम्हाला काय लिहायचं, काय सुट्टी हवी का काय ते लिहायचं. त्याच्यानंतर खाली तुम्ही बघू शकता येथे पत्राचा शेवट करायचा इथं आणि इथे स्वतःचे पूर्ण नाव, इथे स्वतःचा पत्ता असं तुम्हाला लिहायचं आहे. तर या दोघांपैकी जे असतं ते अनौपचारिक पत्र एकदम सोपं असतं. इथे तुम्ही औपचारिक पत्राचा नमूद तुम्ही बघू शकता. शारदा विद्यालय आहे त्याचं तुम्हाला एक मागणी पत्र लिहायला लावलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात की रजनी जाधव हे शारदा विद्यालय वेरळ या शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी व अधिकारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वेरळ यांना महोत्सव वृक्षारोपण करण्याचे रोप पुरवण्याची मागणी करणे पत्र लिहा आहे. हे मागणी पत्र तयार करा. इथे तुम्हाला 2 दिले, 2 पैकी 1 पत्र हे तयार करायचं आहे. इथे तुम्हाला दोन्ही तयार करून दिले. इकडे विनंती पत्र पण दिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकतात की इथं पत्राचा दिनांक इथं ही दिनांक टाकायची. त्याच्यानंतर मान्य वन अधिकारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरपूर मुंबई
असं तुम्हाला हे पत्र सुरुवात करायची. त्याच्यानंतर खाली तुम्हाला विषय पत्राचं इथे लिहायचं. त्याच्यानंतर अभिवादन महोदय इथं तुम्हाला लिहायचं. त्याच्यानंतर जो पत्राचा मजकूर आहे तो इथं लिहायचा. इथं सॉरी प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळे हे पत्र तुम्हाला एवढं काही दिसणार नाही. तर खालचं जे आपण विनंतीपत्र आहे मी तुम्हाला ते दाखवतो. विनंतीपत्रामध्ये तुम्ही बघू शकता जिथे विनंतीपत्र नाव टाकायचं व दिनांक टाकायची. प्रति माननीय विभाग अधिकारी R1 मुंबई महानगरपालिका बोरविपू इथं मुंबईचा पिनकोड विषय टाकायचा. इथं विषय का अशाबद्दल पत्र लिहायचं महोदय. इथं तुमचा मायना टाकायचा. 3 मार्काला मायना असतो. इथं तुम्हाला आपले नंबर रासिक जाधव विद्यार्थी प्रतिनिधी पत्ता त्याचा पत्ता टाकायचा. इथं तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकायचा शेवट. असं हे पत्र तुम्हाला पूर्ण करायचं. त्याच्यानंतर खाली एक मागणी पत्र पण मी तुम्हाला दिलेलं आहे. सरावासाठी मागणी पत्र दिनांक इथे टाकायची. प्रतिनिधी माननीय व्यवस्थापक राही स्पोर्ट वर्धा. विषय इथं असतो. विषय आहे बघा लग्नपत्रिकेचे अर्थ तयार करून देणे. तर त्याच्या खाली महोदय इथं महोदयमध्ये हे टॉपिक लिहिलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर खाली कृपया आपले शुल्क कळावे ही नम्र विनंती. आपला पत्ता 15 महात्मा स्मृती वर्धापन ईमेल आयडी आणि भ्रमणध्वनी. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करून द्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन येणार आहे जाहिरात लेखन.